वेलकम फ्रॉम वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्याची जी पात्रता परीक्षा आहे, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला माहित आहे सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे की टीईटी परीक्षा जी आहे ती पास होणं अनिवार्य आहे आणि त्या संदर्भातच हा व्हिडिओ असणार आहे। म्हणजे टीईटी परीक्षा किती आवश्यक आहे आणि अगोदर मी जे सांगितलं होतं, मी जे भाकीत केलं होतं किंवा मी जे सांगितलं होतं तुम्हाला की येणाऱ्या काळामध्ये जर हा निर्णय येतोय तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला टीईटी परीक्षा साठी जे आहे खूप सारे उमेदवारांची जे आहे तुम्हाला दिसतील की यावर्षी खूप सारे उमेदवार टीईटी परीक्षेसाठी जे आहेत फॉर्म भरतील आणि त्या उमेदवारांची संख्या आणि त्या संदर्भात पूर्ण ऑथेंटिक माहिती जी आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरती संदर्भात टीईटी परीक्षा, टेट परीक्षा, पवित्र पोर्टल किंवा इतर सर्व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल ऑल वर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची एवढीशीही माहिती जी आहे मिस होणार नाही। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये बाकीच्या चॅनलची लिंक्स आणि टेलिग्राम चॅनलची लिंक्स आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर आता मुद्दा काय आहे बघा। मुद्दा असा आहे की यावर्षी टीईटी परीक्षेमध्ये उमेदवारांमध्ये सुद्धा स्पर्धा आहे। कशा प्रकारे बघा काय आहे, यावर्षी टीईटी परीक्षेचा फॉर्म भरणाऱ्या उमेदवारांची संख्या जी आहे जवळपास दुप्पट आहे। दुप्पट उमेदवारांची नोंदणी झालेली आहे यावर्षी टीईटी परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी। म्हणजे टीईटी परीक्षा यावर्षी जवळपास जी संख्या आहे विद्यार्थ्यांची ती जवळपास दुप्पट आहे दरवर्षीपेक्षा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे ऍक्च्युअली याला एक गोष्ट कारणीभूत ठरू शकते किंवा एक गोष्ट महत्त्वाची आहे या गोष्टी संदर्भात, कारण की सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला होता की टीईटी परीक्षा अनिवार्य असणार आहे शिक्षकांना, त्याच्यामुळे आता कोणताही शिक्षक, जो शिक्षक ऑलरेडी नोकरीवर आहे, जो शिक्षक एखादा विद्यार्थी जो शिक्षक होतोय किंवा त्याला शिक्षक व्हायचंय, तो सुद्धा टीईटी परीक्षा पास करून घेणार होता किंवा घेतोय। आणि विशेष म्हणजे ऑलरेडी जे शिक्षक आहेत त्यांना, जे शिक्षक होणार आहेत त्यांना, या सगळ्यांना जी आहे टीईटी परीक्षा जी आहे आवश्यक करण्यात आली होती। कारण की जर तुम्हाला शिक्षक व्हायचंय तर तुम्हाला टीईटी परीक्षा पास असणं आवश्यक आहे। ठीक आहे, वर्ग 1 ते 8 साठी। त्याच्यामुळं असे अभ्यर्थी जे वर्ग 1 ते 8 साठी अप्लाय करतात पण ते टीईटी पास नाही, ते विद्यार्थी, जे शिक्षक भरतीसाठी तयारी करतात ते विद्यार्थी, आणि नंतर जे ऑलरेडी शिक्षक आहेत ते, तर अशा सगळ्यांनी जे आहेत यावर्षी फॉर्म भरलाय। आणि ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल झाल्या कशामुळं, कारण की ऍक्च्युली सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय असा आहे की टीईटी परीक्षा जी आहे प्रत्येक शिक्षकांना पास असणं खूप आवश्यक आहे। आता पुढे बघा उमेदवारांची संख्या किती आहे यावर्षी। उमेदवारांची संख्या सांगतो तुम्हाला बघा। मागच्या वर्षी उमेदवारांची संख्या होती जवळपास 2.5 ते 3 लाख, म्हणजे जवळपास एक्झॅक्ट आकडेवारी जी होती ती होती 3,53,000, म्हणजे जवळपास 2.5-3 लाख दरवर्षी विद्यार्थी असतात या परीक्षेसाठी। पण यावर्षी उमेदवार आहे जवळपास 4,75,000। किती उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे यावर्षी? नवीन माहिती समोर आलेली आहे। फॉर्म भरण्याची जी तारीख होती ती होती 15/9 ते 3/10 पर्यंत। नंतर ही तारीख एक्सटेंड करण्यात आली, वाढवण्यात आली 4/10/2025 पासून 9/10/2025 पर्यंत। आजची 12 ऑक्टोबर आहे आणि आजच्या तारखेमध्ये जवळपास आपण हा व्हिडिओ बनवतोय तर 12 तारखेपर्यंत, म्हणजे जवळपास आता जर बघितलं आपण आकडेवारी किती आली समोर, तर 4,75,000। आता तुम्हाला अर्ज करता येत नाही किंवा फॉर्म भरता येत नाही, फॉर्म भरणं संपलेलं आहे। तर आता उमेदवार किती समोर आलेले आहे, किती उमेदवारांची नोंदणी झालेली आहे? 4,75,000 उमेदवारांनी जी आहे नोंदणी केलेली आहे या परीक्षेसाठी। म्हणजे जवळपास 5 लाख उमेदवार, 5 लाख उमेदवार यावर्षी ही परीक्षा देणार आहे। आता तुम्ही म्हणाल की बुवा यावर्षी स्पर्धा असणार आहे का, स्पर्धा असते का याच्यामध्ये, किंवा कट ऑफ किंवा मेरिट असतो का किंवा काय असते? तर याच्यामध्ये कट ऑफ किंवा मेरिट नसते। ठीक आहे, 5 लाख नाही, 6 लाख 7 लाख जरी उमेदवार असले तरी सुद्धा याच्यात कट ऑफ नसतो किंवा मेरिट नसतं। फक्त ज्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी माहिती अशी आहे की तुम्हाला फक्त काय करावं लागते, पासिंग मार्क्स घ्यावे लागतात। म्हणजे तुम्हाला फक्त ही परीक्षा पास करावी लागते। जर तुम्ही कॅटेगरीमध्ये येता तर तुम्हाला 82 मार्क्स लागतात 150 मार्क्सपैकी, 55%। आणि जर तुम्ही ओपनमध्ये येता तर त्यावेळेस तुम्हाला 90 मार्क्स लागतात, म्हणजे 60% लागतात 150 मार्क्सपैकी। ठीक आहे, तुम्हाला कळलं पासिंग क्रायटेरिया किती आहे? हां, आता तुम्हाला हा सुद्धा प्रकार सांगतो की पासिंग किंवा किती विद्यार्थी या परीक्षेमध्ये दरवर्षी पास होतात, ती आकडेवारी ऐकून तुम्हाला धक्का बसणार आहे। ठीक आहे, कारण की बघा आता मागच्या वर्षी ही परीक्षा दिली होती जवळपास 3,53,000 विद्यार्थ्यांनी, आणि पास किती झाले होते? यातले काही पेपर 1 दिला असेल, काहींनी पेपर 2 दिला असेल, काहींनी पेपर 1 पेपर 2 दोन्ही दिले असतील, पण एकूण विद्यार्थी होते 3,53,000। आणि किती विद्यार्थी पास झाले असतील या परीक्षेमध्ये? या परीक्षेमध्ये पास झाले फक्त 11,168। 3,53,000 पैकी फक्त 11,168 उमेदवार पास झाले, आणि या परीक्षेचा निकाल लागला फक्त 3%, फक्त 3% निकाल लागतो। महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी टीईटी आहे, महा टीईटी 2024चा निकाल सांगतोय मी तुम्हाला, तशाच प्रकारे या परीक्षेचा निकाल दरवर्षी लागतो। त्याच्यामुळे ही परीक्षा थोडी जी आहे ॲज कम्पेअर टू सीटेटची एक्झाममध्ये थोडं आपण कव्हर करू शकतो, मार्क्स घेऊ शकतो किंवा पासआउट करू शकतो लवकरात लवकर। पण महा टीईटी जी आहे किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटची जी टीईटी आहे ती थोडी अवघड म्हटलं तरी चालतं, पण तरी सुद्धा एक्झॅक्ट जवळपास सारखीच असते दोन्ही एक्झाम।
पण महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या टीईटीचा जर रिझल्ट बघितला आपण तर तो खूप कमी येतो. आणि किती रिझल्ट आला होता मागच्या वर्षी? 3% रिझल्ट आला होता फक्त. म्हणजे 3,53,000 उमेदवार होते, त्यापैकी फक्त 11,000 उमेदवार जे आहे उत्तीर्ण झालेले होते ही परीक्षा. त्याच्यामुळे जे आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा-टीईटी जी आहे उत्तीर्ण होण्यासाठी थोडी अवघड आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते आहे, अजूनही काही उमेदवार जे आहेत प्रतीक्षेमध्ये आहे. तुम्ही म्हणाल की बुवा सगळ्यांनी फॉर्म भरला का? जेवढे सगळे शिक्षक आहेत त्या सगळ्यांनी? तर नाही. काही शिक्षक अजूनही प्रतीक्षेमध्ये आहे, कारण की सुप्रीम कोर्टामध्ये जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाच्या बाजूने किंवा त्या ज्यावेळेस तो निर्णय आला तर त्या निर्णयावरच परत एकदा पुनर्विचार व्हावा, त्या संदर्भात याचिका टाकण्यात आलेली आहे. फेरविचार व्हावा त्या निर्णयाचा, त्याच्या संदर्भात जे आहे वाट बघणं सुरू आहे. त्याच्यामुळे काही शिक्षक जे आहेत सद्यस्थितीमध्ये या परीक्षेचा फॉर्म भरलेला नाही त्यांनी, आणि ते जे आहेत सद्यस्थितीमध्ये जे आहेत प्रतीक्षेमध्ये आहे न्यायालयाच्या निर्णयाच्या. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही पूर्ण माहिती होती. आणि तुम्हाला हे पण सांगून देतो, अजूनही टीईटी परीक्षा अंगणवाडी सेविका किंवा ज्या जे टीचर्स नर्सरी किंवा KG1 KG2 ला शिकवतात त्यांच्यासाठी टीईटी परीक्षा अजून नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये येणार आहे. आणि 9 ते 12 साठी सुद्धा, 9वी ते 10वी आणि 11वी 12वी साठी सुद्धा अजूनही टीईटी परीक्षा नाही आहे. येणाऱ्या काळामध्ये ती लागू होणार आहे. तुम्हाला माहिती आहे 4 लेव्हलवर होणार आहे एक्झाम सीटेट. तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बदल होणार आहेत. म्हणजे पहिले अगोदर केंद्रामध्ये, नंतर आपल्या सेंट्रलमध्ये होतं, नंतर आपल्या स्टेटमध्ये सुद्धा होतं. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही माहिती होती. आणि आय होप आता ही जी माहिती आहे किंवा हा जो व्हिडिओ होता तुम्हाला आवडला असेल. महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा-टीईटी 2025 देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगतो ही परीक्षा होणार आहे 23 नोव्हेंबर 2025ला. या परीक्षेला अजूनही एखादा महिन्याचा कालावधी किंवा 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी अजून बाकी आहे, शिल्लक आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करा या परीक्षेची, जेणेकरून तुम्ही एकदा ही परीक्षा उत्तीर्ण केली तर तुम्हाला आयुष्यभर परीक्षा परत उत्तीर्ण करायची गरज जाणार नाही. जे विद्यार्थी ऑलरेडी उत्तीर्ण आहेत, काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची महा-टीईटी उत्तीर्ण केलेली आहे आणि काही विद्यार्थ्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटची सीटीटी उत्तीर्ण केलेली आहे. तर त्या विद्यार्थ्यांची विचारणा असते की आम्हाला परत एकदा टीईटी परीक्षा द्यायची काम आहे का? नाही, तुम्हाला टीईटी परीक्षा द्यायचे काम नाही. एकदा तुम्ही टीईटी परीक्षा दिली तर ती किती वर्षासाठी व्हॅलिड असते? तर टीईटी परीक्षा अगोदर 7 वर्षासाठी व्हॅलिड होती. पण आता टीईटी परीक्षा तुम्ही एकदा पास झाले तर तुम्हाला परत टीईटी परीक्षा आयुष्यभर द्यायचे काम नाही. म्हणजे आता व्हॅलिडिटी लाईफ टाईम आहे. एकदाच फक्त तुम्ही परीक्षा पास करा, त्यानंतर तुम्हाला टीईटी परीक्षा पास करायचे काम नाही. तर अशा प्रकारे ही पूर्ण माहिती होती. आणि ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणं सगळ्यात अगोदर महत्त्वाचं होतं. आणि आपलं तेच काम आहे, तुमच्यापर्यंत ऑथेंटिक, खरी, महत्त्वपूर्ण आणि लवकरात लवकर अपडेट जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणं. आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल आणि डिस्क्रिप्शनमध्ये बाकी चॅनलची लिंक्स आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता किंवा जॉईन होऊ शकता. ठीक आहे. व्हॉट्सअप चॅनलची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्याला सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमचा अभिप्राय जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. ठीक आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.